टीव्ही सत्यमेव व्रतम। कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे मतदारसंघातील नागरिकांना अवैध धंद्यातून कमावलेले पैसे वाटप केल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांनी त्यांच्या लेटर पॅडवर प्रशासनाला दिले। या निवेदनात आमदार बांगर करत असलेल्या पैशाचे वाटप बंद करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। पण प्रश्न असा उपस्थित होतो की आमदार बांगर यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांनी आधी शेतीचा व्यवहार केला आणि आता त्यांची तक्रार करत आहेत, तर हा देखावा आहे का किंवा ही मॅच फिक्सिंग तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कालच वंचित बहुजन आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन गोपू पाटील व संतोष बांगर यांच्यात झालेला शेती खरेदी विक्रीचा व्यवहार उघडकीस आणला। ही बातमी प्रकर्षाने प्रहार टीव्हीने प्रसारित केली। यावरच पांघरून घालण्यासाठी आणि आम्ही संतोष बांगरचे कसे कट्टर विरोधक आहोत हे शिवसेनेच्या वरिष्ठांना दाखवण्यासाठी तर हे निवेदन दिलं नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। यावेळेस बोलताना गोपू पाटील यांनी आमदार बांगरवर टीका केली। मात्र ज्यांच्या सोबत आपला वाद असतो आपण त्यांच्या दारावर सुद्धा जात नाही, पण गोपू पाटील यांनी आमदार बांगर सोबत व्यवहार करून त्यांचे कशा प्रकारचे संबंध आहेत हे उजागर केलंय। आता हा व्यवहार कधीचा आहे याबाबत प्रहार टीव्ही कोणतीही पुष्टी करत नाही, पण हे जर खरं असेल तर येणाऱ्या विधानसभेत ही मॅच फिक्सिंग होण्याच्या कोणाच्या पत्त्यावर पडेल हे काही सांगण्याची गरज नाही। हिंगोलीची शिवसेना उभाटा हे संतोष बांगर यांच्या किती जवळ आहे आणि का, अशी चविष्ट चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। तुम्ही बघितलं असेल मागच्या मार्केट कमिटीला त्या गद्दार आमदाराला चारी मुंड्या चित करून इथं महाविकास आघाडीची सत्ता आणली। त्याच्यानंतर लोकसभेला 21,000ची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळाली। त्याच्यामुळं त्या गद्दाराच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव 100% निश्चित आहे। त्यामुळं त्यानं लोकांना आमिष दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलांचे माता भगिनीचे आधार कार्ड आणि 2 फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणी व ट्रस्टच्या ठिकाणी किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना 1000 रुपये त्या पॉकेटमध्ये पैसे देण्याचं काम या लोकांनी केलं। खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल 7-8 वर्षाखाली संतोष बांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून, तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू मटका क्लब हे जे चालू आहे वाळू याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना देण्यासाठी या महिलेला देऊन कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम हे गद्दार आमदार करत आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना इथे भेटलो, आता आम्ही एसपी साहेबांना पण भेटणार आहे की कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे। आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला, माता भगिनी जे लोक रोजमजुरी करतात त्यांचेच माणसं तिथं मटका लावतात आणि त्यांच्याकडून पैसा वसूल करायचा, मंगळसूत्र तिथे ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला तुटपुंजी मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे। पण हे लोक इथली जनता हुशार आहे, ही जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही, याला चारी मुंडे चित केल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही।